गेल्या 9 वर्षापासून जेएमडी ग्रुपच्या माध्यमातून प्रॉपर्टी व कन्स्ट्रक्शन क्षेत्रात सातत्यानं दर्जेदार कामगिरी करत इंजिनियर जगदीप लक्ष्मीनारायण भीमरती यांनी उल्लेखनीय यश संपादन केलं. गुणवत्तापूर्ण बांधकाम, वेळेत प्रकल्प पूर्ण करणं आणि ग्राहकांच्या विश्वासाला प्राधान्य देणं या तत्वांवर उभा असलेला जेएमडी ग्रुप आज सोलापूर शहरात विश्वासार्ह नाव म्हणून ओळखला जातोय. इंजिनियर जगदीप भीमरती यांनी आपल्या 9 वर्षाच्या कार्यकाळात प्रत्येक प्रकल्पात ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर दिला. ग्राहक समाधान हेच आमचं खरं यश या ध्येयानं काम करत त्यांनी अनेक कुटुंबांचं स्वप्नातील घर साकार करण्यात हातभार लावलाय. त्यांच्या या प्रवासात जेएमडी ग्रुपचे सेक्रेटरी लक्ष्मीनारायण भीमरती यांचंही मोलाचं योगदान राहिलंय. नियोजन, व्यवस्थापन आणि पारदर्शक व्यवहार यामुळे ग्रुपनं अल्पावधीतच मोठी प्रगती साधली. जेएमडी ग्रुप यांचे जेएमडी प्रॉपर्टी म्हणून ओपन प्लॉट प्रोजेक्ट अल्पदरात जागा उपलब्ध करून त्यावर आपल्या स्वप्नांचं घर बांधणं यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान जेएमडी ग्रुपच्या नव्यानं सुशोभित व नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन गुरुवारी सायंकाळी 7 वाजता कुचननगर पोलीस मुख्यालयात रस्त्यावर होणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. शहर मध्यचे बुलंद आवाज देवेंद्रदादा कोटे, महापौर विनायक कोंड्याल, आमदार विजयकुमार देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं जेएमडी ग्रुपच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीला आढावा घेतला जाणार असून आगामी प्रकल्पांची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी मित्रपरिवार, आप्तेष्ट व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन इंजिनियर जगदीप भीमरती, संदीप भीमरती आणि प्रदीप भीमरती यांनी केलंय. याच पार्श्वभूमीवर प्राध्यापक गोपाल मुडदिड्डी यांनी इंजिनियर जगदीप भीमरती यांच्याशी संवाद साधला. या संवादात भीमरती यांनी आपल्या यशामागील मेहनत, ग्राहकांशी असलेलं नातं आणि भविष्यातील ध्येय धोरणं याबाबत सविस्तर माहिती दिली. बांधकाम क्षेत्रात विश्वास मिळवणं कठीण असतं, पण तो टिकवणं त्याहून कठीण आहे. आम्ही नेहमीच पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य दिलं असं त्यांनी सांगितलं. तसेच आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासात आपला वाटा उचलण्याचा निर्धार व्यक्त करत जेएमडी ग्रुप पुढील काळात आणखी मोठ्या प्रकल्पांसह नागरिकांच्या सेवेत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नमस्कार सर. नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जेएमडी कन्स्ट्रक्शन आणि इंजिनियर डेव्हलपर्स यांचे प्रोप्रायटर मान्य श्री जगदीप लक्ष्मीनारायण भीमरती यांच्याकडे आलेलो आहोत. आपण पाहूया, त्यांनी 10 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्य करता करता आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एका यशाच शिखरोपर्यंत त्यांनी पोहोचलेला आहे. आपण आज त्यांच्याशी प्रत्यक्ष थोडंसं संवाद साधूया की 10 वर्षामध्ये त्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या इमारती बांधलेल्या आहेत, किती जणांना घरांची बांधणी योग्य पद्धतीने बांधून दिलेला आहे, याशिवाय त्याच्यासोबत कुठला एखादा व्यवसाय त्यांनी करत आहेत का, त्याची माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार सर, जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी जगदीप लक्ष्मीनारायण भीमरती. माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी गेल्या 10 वर्षापासून सोलापूर येथे कन्स्ट्रक्शनचे कामं करत आहे. या कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये मला खूप सारे अनुभव आलेले आहेत. ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर, आज तुमचं एक कार्यालय इथं आहे. या कार्यालयाचं तुम्ही नूतनीकरण केलेलं आहात आणि दशकपूर्ती कार्यक्रम तुम्ही आज करणार आहात. तर याबाबत तुमच्या भावना काय आहेत? सर, माझा आता कार्यालयाचा उद्या उद्घाटन समारंभ आहे. उद्घाटन समारंभासाठी पहिला तुम्हाला जनदर्पण न्यूज चॅनलचे सर्व सभासदांना मी आणि जे पण आहेत सगळे तुमचे टीम मेंबर्सना मी उद्घाटन समारंभानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना आमंत्रण करतोय. तर उद्या संध्याकाळी रामनवमी निमित्त आणि ऑफिसचा आपला नूतनीकरणाचा आपला उद्घाटन समारंभ आहे. तुम्ही सर्वजण कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सोलापूरकरांना सर्वांना एक विनंती आहे. सर, मला एक सांगा, 10 वर्षामध्ये तुम्हाला ज्या अडचणी आलेल्या आहेत, या अडचणींना मात करत करत तुम्ही आता यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. याबाबत तुमच्या मनामध्ये कुठेतरी एक खंत असा असेल की मी ज्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणापर्यंत पोहोचलेला आहे त्याचा आनंद मला किती होतोय हे मी शब्दामध्ये व्यक्त करतो किंवा नाही मला माहीत नाही, पण आपण कसं व्यक्त करा? सर, कदाचित तुम्ही जे सांगताय
त्या शब्दामध्ये व्यक्त करण्यासारखाचा विषय नाही आहे. खूप सारे स्ट्रगल्स आम्ही फेस केलेले आहेत. फार झिरोपासून आम्ही इथंपर्यंत आलेलं आहे. त्यामागं माझ्या आईवडिलांचं आणि आमचे घरच्यांचं, भाऊंचं, सगळ्यांचं यामागचं मोलाचं योगदान आहे. आणि कसं आहे, आपण जेव्हा एक व्यवसाय करतोय, व्यवसाय करायचं ठरवलं समजून घ्या, आपल्याला फार मोठ्या अडचणी येतात मार्केटमध्ये. व्यवसाय म्हटलं तर छोटी गोष्ट नाही, चालेल का नाही, कामं येतील का नाही, ह्या सगळ्यांची भीती व्यवसाय करताना आपण बाळगतो. पण व्यवसाय हा असा एक चीज आहे जे की मी त्याला व्यवसायाला एक लहान बाळासारखं आपण ट्रीट करतो. म्हणजे जेव्हा पण तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करता समजून घ्या, तो एक लहान बाळासारखं, त्या बाळाला आपण जसं सांत्वन करतो, एक 3 ते 4 वर्ष 5 वर्ष, जसं जसं बाळ मोठं होतो तसं आपल्याला एक मजबूती होतो. जसं की आपण व्यवसाय पण त्याच पद्धतीचा आहे. आपण त्याला एक लहान बाळासारखं सांत्वन घेतला की तुम्हाला तो फार पुढे नेऊन जाणार व्यवसायाच्या बाबतीत. आणि सेम माझ्या बाबतीत तेच झालंय. मी स्टार्टिंगच्या स्टेजमध्ये व्यवसायाला छोटं का काम असू ना, काही पण असू दे काम, कुठलंही छोटं काम असू दे, छोट्यातलं छोटं काम सुद्धा तेव्हा पण केलं नाही, आता पण काम करतो आपण. कसं आहे की त्याला तुम्ही जितकं चांगलं पहिलं टिकवतात आणि जितकं चांगलं त्याला तुम्ही व्यवसायाचं पालन पोषण करता. पालन पोषण म्हणलं तर एखादं काम आलं समजून घ्या, तो काम म्हणलं तरच पालन पोषण. अतिशय जिद्दीनं, चिकाटीनं, कितीही अडचण आले समजून घ्या त्या कामामध्ये, ते काम आपण पूर्ण करायचं. हाच माझं या पूर्ण यशामागचं एक स्ट्रॉंग स्टेप आहे. सर, माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सध्याच्या कालावधीमध्ये बांधकामाच्या मटेरियलचे किमती या गगनाला भिडलेल्या आहेत. अशा या महागड्या बांधकाम मटेरियलमध्ये एवढ्या किमती वाढल्यानंतरही तुम्ही कमी किमतीमध्ये तुम्ही बांधकाम वगैरे करून देता किंवा फ्लॅट कमी किमतीमध्ये देता, असं आम्हाला समजलेलं आहे. त्यामागचं गूढ काय आहे? कसं आहे सर, किंमत हा कमी नसतो कधीही, लक्षात ठेवा सर. किंमत हा सारखाच असतो बरं का, कुठेही. फक्त त्याला कोणत्या पद्धतीनं प्रेझेंट करतो आणि तुम्ही कोणाकडनं काम करून घेता, हा फार महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आम्ही कमी किमतीमध्ये दर्जेदार आम्ही काम करतो, गुणवत्तापूर्वक काम करतो. गुणवत्तापूर्वक काम म्हणलं तर आमचे काम थोडे जास्त चालतात आणि आम्ही ऑर्डर्ड क्वांटिटीमध्ये काम करतो, त्यामुळं आम्हाला तो स्वस्त पडतो. आणि कसं आहे, आमच्याकडे जे लेबरची टीम आहेत, फार मोठी लेबरची टीम आहे. त्या लेबरच्या टीम सोबत आमच्याकडे कंटिन्यू काम असल्यामुळं तो आम्हाला गुणवत्तापूर्वक आणि कमी किमतीमध्ये आम्हाला भेटतो. सर, जेएमडी कार्यालय नूतनीकरणाच्या प्रसंगी आपण सोलापूरकरांना काय आवाहन कराल? सोलापूरकरांना आव्हान असं नाही आहे, निमंत्रण करतोय आम्ही की जेएमडी जे कन्स्ट्रक्शन होतं, आता एक वर्ष 1.5 वर्ष झालाय, आपण प्रॉपर्टीच्या कामामध्ये पण काम करतोय. प्रॉपर्टी म्हणलं तर लँड डेव्हलपमेंट म्हणा किंवा एखादा कोणाची एकर वगैरे जागा आहेत समजून घ्या, ते जागा आपण घेऊन त्याला डेव्हलपमेंट करून योग्य कमी किमतीमध्ये आपल्याला सर्व सोलापूरकरांना किंवा जे की इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांना सोलापूरमध्ये अल्प दरामध्ये आपण जागा उपलब्ध करून देऊन, आता काही म्हणजे आता समजून घ्या, आता एक्झाम्पल तुम्ही समजा तुम्हाला वेळ नसतो कामामध्ये, तर त्या वेळ नसलं समजून घ्या, तुम्हाला घर बांधून पाहिजे, जागा पण पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला पुरेपूर म्हणजे असं कोणी करून देत नाही. तर सोलापूरमध्ये मी आवर्जून असं सांगतोय की सोलापूरमध्ये जेएमडी प्रॉपर्टी अँड कन्स्ट्रक्शन हा जो माझी कंपनी आहे, तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्यापासून, तुम्हाला त्या जागेवरती घर बांधण्यापासून ते तुम्हाला चावी देईपर्यंत पूर्ण काम करतो आम्ही. आणि फार लोकांना कामानिमित्त व्यस्त असतात, त्यांना बांधकामाच्या बाबतीत म्हणलं तर असं नाही, हे वेळ जमत नाही, त्या लोकांसाठी आम्ही एक चांगलं आज मार्केटमध्ये आम्ही सोय करून देतोय. सर, तुमच्या या नूतनीकरणाच्या कार्यालयाला अनेक व्यापारी मित्र किंवा नातेवाईक आणि समाजामध्ये असलेले काही दिग्गज नेते वगैरे येणार आहेत असं समजलेलं आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे, आम्ही ऑफिसचं नूतनीकरणाचं उद्घाटन कार्यक्रमानिमित्त देवेंद्रदादा कोठे, सचिनदादा कल्याण शेट्टी, मिलनदादा कल्याण शेट्टी आणि आपले विजयकुमार देशमुख मालक आणि आमचे
वडील म्हणजे माझे वडील लक्ष्मीनारायण चौडप्पा भीमरती आणि आपल्या सध्याचे जे महापौर आहेत चर्चेतले विनायकदादा कोंड्याल, ह्या सर्वांना आम्ही आमंत्रण केलेलं आहे. ह्या आमंत्रण करण्यामागचं कारण काय की आपला देवेंद्र दादा म्हणा, सचिन दादा म्हणा, हे आम्ही त्यातलेच एक कार्यकर्त्यांचं एक सांगड म्हणून त्यांनी जोडतील आणि माझ्या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील, आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद सर. त्याचा श्रेय मी परमेश्वराला देतो आणि तदनंतर माझे आईवडील आणि माझे बायको आणि माझे मुलांना मी शिक्षण गरिबीमधले कसे शिकवा माझी जिद्दी होती. त्याप्रमाणे गरीब कसा शिकतो ते मला बघायचं होतं. ते मी ट्रायल केलो आणि ते सक्सेस झाला. सक्सेस करताना माझे तिन्ही मुले, एक मुलगा मोठा मुलगा मार्केटिंगमध्ये आहे, 2 नंबर व्यवसायात आहे, 3 नंबर जगदीप सिव्हिल इंजिनियर झाला आणि त्याला मी शासकीय नोकरी कर म्हटलो. त्याने म्हटले बाबा मला व्यवसाय करायचा आहे. बरं ठीक आहे, म्हणजे व्यवसाय म्हणजे कसं, आता आपलं परिस्थिती म्हणजे असं आहे बाबा मी करतो आणि पुढं सगळं तुम्ही बघून घ्या. मी तुझ्या पाठीशी राहणार आणि तू खंबीरपणे उभा राहा आणि समाजात कसं वागायचं कसं नाही हा मी तुला सांगतो आणि कसं सर्वांशी कसं प्रेमाने वागायचं आणि व्यवसायामध्ये कसं आपण लोकांना सामावून घ्यायचं आणि लोकांना कसं प्रेम द्यायचं आणि आपण कसं प्रेम वागून घ्यायचं असं या पद्धतीने मी समजवून सांगितल्यानंतर मग तो शालेय शिक्षणापासून माझ्या हाताखालनात मग त्याचं शिक्षणाला मी त्यानंतर तो व्यवसायात साथ देण्याचा मी प्रयत्न केलो आणि करू लागला आणि पुढेही राहणार. आणि याच्यापेक्षा या 10 वर्षाच्या वाटचालकडे आम्ही जे चाललो त्याच्यामध्ये जे त्यांचे मित्र माझे मित्र सगळ्यांचे मोलाचं सहकार्य आहे आणि त्याचा जो प्रेमळ स्वभाव आणि तो ज्यांना समाविष्ट करून घेतो त्यातच त्याचं यश लाभलं आणि तो परमेश्वराला माझी कृपा येते की सदैव तसंच राहावे आणि मी आणि माझा मुलगा आज जो व्यवसाय करतो या व्यवसायाला अजूनसुद्धा मोठी यश यावे अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझ्या आईवडिलांना पण असंच आशीर्वाद राहावा म्हणून मी हे करतो. आणि तो असं करताना ज्या व्यवसायामध्ये जर कमी जास्त होणार असते ते सांभाळून पण घ्यावं लागेल आणि घेतोय तो आणि मी वडील म्हणून मी त्यांच्या मागे उभा आहे आणि व्यवसाय असं चांगला चालू आहे. आणि याला आपण जर व्यवसायात कमी जास्त म्हणजे जर आपण बघून करून केलं तरच व्यवसाय मोठा होतो आणि तो प्रेमळ असल्यामुळे तो यशाला गाठू शकला आणि गाठतोय आणि पुढे याच्यापेक्षा मोठा होईल माझी अपेक्षा आहे. तुमचं संस्कार आणि शिकवण यामुळेच तुमचा मुलगा जगदीप हा आता सध्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत आहे आणि त्या पाठीमागे तुमचा सिंहाचा वाटा आहे. हे योग्य आहे का? एकदम करेक्ट आहे. मी आणि माझी पत्नी अंबिका या यशाचा श्रेय तुम्ही तुमच्या आई वडिलांना ईश्वराला दिलेला आहे. परंतु मला वाटतं की या यशाच्या पाठीमागे आई वडिलांचा वरदहस्त असतं. हे कितपत शक्य आहे का? 100% शक्य आहे. मी आणि माझी पत्नी म्हणजे जगदीपचे आई वडील हा आहे आणि राहणार. आता यापुढे देखील या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जगदीपला काय आशीर्वाद द्याल, काय वरदान द्याल? परमेश्वरप्रमाणे माझं पण आशीर्वाद राहील. नमस्कार. नमस्कार.